सर पहिल्यांदा जी काही घटना झालेली ती कॅमेऱ्यात काय आहेत जशी घटना झालेली आहे जशा त्यांनी सांगितलेल्या पत्रकार पण बघतात त्यांच्याकडे पण आहे रेकॉर्डिंगवर जे काय आहे आणि मी DCP आमचे झोन आहे तर हे करतो यांची मेडिकल वगैरे करून मेडिकल रेकॉर्ड वगैरे हॉस्पिटलला पाठवून जे काय असेल त्याप्रमाणे आणि जी काय आहे कायदेशीर त्याप्रमाणे कारवाई होईल संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल त्याचबरोबर ती अधिकाऱ्यांचं पण काय म्हणणं असेल ते पण मला ऐकावं लागेल त्याप्रमाणे देखील मला पूर्णपणे त्याचे निपक्षपाती जे काय असेल सगळं स्टँडर्ड अधिकाऱ्याला त्याचं म्हणणं ऐकू नका किंवा त्याची बाजू समजून घेऊ नका असं आमचं कुठेही म्हणणं नाही परंतु ज्या पद्धतीने अमानुषपणे मारहाण केली आता हा आमची याची MLC नोंद करा त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तुमच्या PIला वर त्यांना सांगून नोंद करा मेडिकल करा परंतु मला आजच्या आज त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आता तुम्ही सगळं पाहताय वस्तू पाहता बरं असं नाही की हे इथपर्यंत कार्यकर्त्याला एखाद्याला केलं तो माझी महापौर आहे आता हे मीडियावाले यांचा काय संबंध याच्याशी आणि कधी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये काउंटिंगच्या दिवशी प्रतिनिधीचं आतापर्यंत भांडण झालेलं नाही कारण की पब्लिक जी असते आपण जे काय बॅरिकेड लावतो तर बॅरिकेडच्या पलीकडे असतं त्यांचा कोसो दूर इकडे संबंध नसतो म्हणून जेव्हा काउंटिंगला प्रतिनिधी बोलवतो त्या टायमाला त्यांना एक तर प्रतिनिधी आहेत पण त्याचं सन्मानानेच गेले पाहिजे पण तिथं जर त्यांना मारहाण होत असेल तर आपली परिस्थिती काय आता सगळे उमेदवार इथं बसलेले कोणीच आत्महत्या गेले ते आमच्याच कार्यकर्त्याला मारहाण करतात आम्ही काय जाणार आत्महत्या म्हणून आता तातडीने त्याचं मेडिकल तर करावंच लागेल परंतु त्यांच्यावर MLC नोंद करता येतात आणि कारवाई आजच्या त्यांच्यावर तातडीने झाली पाहिजे आणि तो देशमुख कोण आहे त्यात काय सागर देशमुख सगळं जे प्रकरण घडले ते सागर देशमुख त्यांच्यामुळे घडले त्या सागर देशमुखवर कारवाई करायची तुम्ही सर्वांना सांगून द्यायचं अधिकारी कोण अधिकारी तुम्ही मला सांगताय ACP तर नाही दुसरा DCP तुम्ही आले तर आले आणि हे सगळं काय नाही सर मी घेऊन जातो त्यांना आणि मेडिकल करून जे काय असेल पुढील या बाबतीत बोललो त्याप्रमाणे MLC मेडिकलला घेऊन जाऊ असतो त्यांना आणि करून घेतो राम मोबाईल मागे ओके ओके क्या है हम पेशेंस स्टॉप हो गए बोला राम भाऊ